नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपली जी काही भूगोल या विषयाची सिरीज चालू आहे, त्यामध्ये आपण इयत्ता 6वीचं भूगोल पाहत आहोत, बरोबर ना? त्यामध्ये अगोदर आपले 3 पार्ट झालेले आहेत. आजचा हा आपला 4था पार्ट असेल. तुम्हाला एक कळकळीची विनंती अशी की हा जो काही म्हणजे प्रत्येकच जो काही आपला व्हिडिओ आहे, तो गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, आज आपण काय करणार आहोत तर 6वी मधला खडक आणि खडकांचे प्रकार. बघा, आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये या ठिकाणी लेक्चर घेत आहोत. तर काही प्रश्न तुम्हाला सोपेही वाटू शकतात. बघा, प्रश्न पहिला आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच डॅश आहे. तर बाहेरील जे कवच आहे पृथ्वीचं, ते कशापासून बनलेलं आहे? तर ते कवच कोणतं आहे असं या ठिकाणी विचारायचं आहे. तर ते आहे बघा शिलावरण. कोणतं आहे? शिलावरण. तर शिल या शब्दाचाच अर्थ काय होतो? तो दगड असा अर्थ होतो. तर या शिलावरणामध्ये काय काय असतं? तर माती. काय असते? माती प्लस खडक असतो. खालील विधानांचा विचार करा, योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे. शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा, खडक तयार होणे ही कृत्रिम प्रक्रिया आहे. खडक होणे ही काही कृत्रिम प्रक्रिया आहे का? तसं जर असतं तर कोणीही खडक तयार केला असता, परंतु ही काय आहे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर बघा, खडकामध्ये सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, इथं काय पाहिजे होता? असा कोमा पाहिजे होता. त्यानंतर व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. तर अगदी बरोबर आहे. आपण जेव्हा डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत या शिलावरण वगैरे, तर त्या प्रत्येक कवचाचा अभ्यास करत असताना आपण तिथं कोणत्या ठिकाणी कोणते खनिज आढळतात वगैरे आपण हे सर्व पाहणारच आहोत. मग त्यामुळे मी आधीच सांगणार नाहीये. तर हे विधान काय आहे तर योग्य आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं अ आणि क हे विधान कशी सापडलेली आहेत तर योग्य सापडलेली आहेत. योग्यच विधान आपल्याला शोधायचं होतं. अगोदर प्रश्न नीट वाचायचा, योग्य की अयोग्य. तर योग्य पाहिजे होता, तर आपल्या या ठिकाणी क आणि अ हे काय आहेत? योग्य आहेत. तर कुठं आहे ते? अ आणि क, फक्त अ आणि क काय आहेत तर योग्य आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर आधारित जी काही अधिकची माहिती आहे ती पण आपण या ठिकाणी घेत आहोत. तर बघा, तुम्हाला दिसेल या ठिकाणी की शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला काय म्हणतात तर खडक म्हणतात. आपलं पहिलं विधान हेच होतं. त्याचबरोबर बघा की खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. तिथं काय लिहिलं होतं? विधान की कृत्रिम प्रक्रियेतून तयार होतात, म्हणून ते विधान चुकीचं आहे. त्यानंतर काय महत्वाचं आहे तर खडकामध्ये सिलिका, अल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. मग याशिवायही काही खनिज त्याच्यामध्ये असतात, परंतु ही काय आहेत तर प्रमुख खनिज आहेत, हे एवढं ध्यानात ठेवायचं. पुढे जाऊया. बघा, खडकांचे एकूण डॅश प्रकार पडतात. तर किती म्हणजे खडकांचे प्रकार आपल्याला विचारलेले आहेत. तर मी सांगते तुम्हाला. बघा, तर बघा, खडकाचे एकूण किती प्रकार पडतात तर 3 प्रकार पडतात. मग ते कोणकोणते? तर पहिला प्रकार आपण या ठिकाणी घेऊया. पहिला काय आहे तर अग्निजन्य खडक. आणि अग्निजन्य खडकालाच अग्निज खडक असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर याच खडकाला मूळ खडक असे सुद्धा म्हणतात. अग्निजन्य खडकाचे अग्निज खडक आणि मूळ खडक हे काय आहेत तर टोपण नाव आहेत असं समजूया. जसे की आपल्या इकडे असतात बघा, गुड्डी, परी, बंटी, बाळू, अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा, दुसरा खडक आहे तो म्हणजे गाळाचा खडक. तर बघा, गाळाच्या खडकाचं पण एक टोपण नाव आहे, ते म्हणजे काय तर स्तरित खडक. झाले का 2? त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. तर अशा पद्धतीनं ही खडकाची काय आहेत 3 नावं आहेत, म्हणजे 3 प्रकार आहेत. तर लक्षात ठेवायचं, अग्निजन्य खडकाचे जे काही 3 नावं आहेत ते वेगवेगळे, ते पण लक्षात ठेवायचं. परीक्षेमध्ये मूळ खडक म्हणतात त्याला कधी अग्निज खडक म्हणतात, तर कधी अग्निजन्य खडक म्हणतात. आणि या गाळाच्या खडकाला पण कधी कधी स्तरित खडक म्हणून पण दिलं जातं.
तेव्हा आपण लक्षात ठेवायचं ही ह्याचीच नावं आहेत. अशा पद्धतीने मग आपलं उत्तर काय येणार आहे? तर पर्याय क्रमांक 3. बघा, प्रश्न दिला आहे, खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधान निवडा. आपल्याला कुठलं विधान निवडायचं आहे? योग्य विधान निवडायचं आहे. विधान आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस वायू, धूलिकण वायू, नंतर धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा, लावारस पासून मूळ खडक तयार होतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. लावा रसापासून अग्निजन्य खडक तयार होतो, म्हणजेच मूळ खडक. बघा, प्रचंड तापमान पृथ्वीचं काय आहे? तर पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे त्या भागातील पदार्थ हे कसे असतात? वितळलेल्या अवस्थेत, म्हणजे द्रव अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आपल्याला नाही पाहायला मिळत, पण वितळलेल्या अवस्थेत किंवा स्वरूपात असतात. मग भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ कुठे येतात? तर पृथ्वी तलावर येतात, म्हणजे आपल्या पृष्ठभागावर येतात. त्याला ज्वालामुखी म्हणतात. काय म्हणतात? ज्वालामुखी म्हणतात. आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून काय बाहेर येतं? लावारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. हे आपलं विधान अगदी बरोबर आहे. तर इथं काय म्हटले बघा, की लावारसापासून मूळ खडक तयार होतो. झालं? तर अशा पद्धतीनं ही जी दिलेली माहिती आहे ती आपण पाहिली. आता जाऊया पुढे. बघा, खालील अग्निजन्य खडकाविषयी काही विधाने दिली आहेत, त्यापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, प्रश्न आता काय, आपण या ठिकाणी अग्निजन्य खडक अभ्यासत आहोत असं समजा. तर अग्निजन्य खडकाविषयी काही विधानं दिलेली आहेत, तर त्यापैकी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. बघा, अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक म्हणतात. अगदी बरोबर आहे, मी ते आत्ताच बोलले आहे. म्हणजे हे विधान योग्य. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकाने बनले आहे. हे पण अगदी बरोबर आहे बरं. महाराष्ट्र पठार आणि सह्याद्रीचं पठार, बरोबर आहे की नाही, हे अग्निजन्य खडकांनी बनलेलं आहे. मग हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळते, हे मात्र चुकीचं आहे. बघा, आता तुम्ही लावा रसापासून अग्निजन्य खडक बनतो, तर त्याच्यामध्ये जीवाश्म कसं असू शकते बरं? शक्यच नाही ना. मग हे विधान मात्र चुकीचं आहे. आपल्याला काय करायचं होतं? दिलेल्यापैकी अयोग्य विधान निवडायचं होतं, तर फक्त एकच अयोग्य आहे, ते म्हणजे क. बरोबर की नाही? तर जीवाश्म आढळत नाही, लक्षात ठेवायचं. अग्निजन्य खडकामध्ये आणि रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. फक्त जीवाश्म कुठे आढळते? गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतं. बघा, मग या ठिकाणी फक्त क, कारण की आपल्याला अयोग्य निवडायचं होतं, म्हणून फक्त क. बघा, जो काही ज्वालामुखी आहे, तर ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर होतं काय? तर सिलारस किंवा मॅग्मा काय होतो? पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो आणि काही दिवसानंतर किंवा काही काळानंतर तो थंड होतो. आणि थंड झालेला जो मॅग्मा आहे, लावा रस आहे, तर याचं रूपांतर कशामध्ये होतं? म्हणजे जे काही थंड झालेला लावा आहे यालाच काय म्हणतात? तर अग्निजन्य खडक असं म्हणतात. त्याचबरोबर अग्निजन्य खडक हा पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार झालेला असल्यामुळं याला काय म्हणतात? तर मूळ खडकही म्हणतात. म्हणजे त्याचंच हे टोपण नाव आहे, मी असं तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. नंतर अग्निजन्य खडक हा काय आहे? तर कठीण आहे, त्याचबरोबर एकजिन्सी आहे, म्हणजे एक संघ आहे. त्याचबरोबर हा खडक वजनाने जड आहे. हे तर काय सांगण्याची गोष्टच नाही ना. आता दगड म्हणल्यावर काय जडच असणार आहे. आणि अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही, हे मात्र महत्वाचं आहे. जीवाश्म आढळत नाही. तिथं कशाला जाईल बरं एखादा जीव? त्याचा जीव आधीच जाणार आहे तिथं गेल्यावर, आहे की नाही? त्याच्यानंतर आणखीन एक विधान आपल्याकडे होतं. असं विधान होतं ते की महाराष्ट्र पठार आणि ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्या अग्निजन्य खडकानं बनलेल्या आहेत. अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. आणि हेही तुम्हाला आधीच सांगते की महाराष्ट्रामध्ये बेसाल्ट जे काही खडक आहे ते सर्वात जास्त पाहायला मिळतं. मी त्याचा नकाशा वगैरे सोबत आणलेलाच आहे. तर अशा पद्धतीनं ही माहिती सर्वतः आपल्या कामाची आहे. काहीही विधान, कुठलंही विधान याच्यावर विचारलं जाऊ शकतं, बरोबर आहे का नाही, तर लक्षात असू द्या. बघा, डॅश खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक असतो.
तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक असतो. मग याचं काय उत्तर येणार आहे? तर अग्निजन्य. बघा, डॅश हा खडक ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून तयार होतो. ते सच्छिद्र असतात आणि त्याची घनता कमी असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात. तर असा कोणता खडक आहे जो की ज्वालामुखीपासून तयार होतो, परंतु तो सच्छिद्र असतो, वजनाने कमी असतो आणि पाण्यावर तरंगतो पण? तर तो खडक आहे बघा कोणता? प्युमिस खडक. कोणता? प्युमिस खडक. प्युमिस खडक नेमका आहे कसा? तर मी ते पण तुम्हाला इथं दाखवते बघा. माहित आहे का तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं ना की खूप जास्तीचे प्रश्न माहित आहे का तुम्हाला याच्यामधून येतात. म्हणजे मी त्याचे शॉर्ट वगैरे बनवणार होते पण मला वेळच भेटत नाहीये. तरी पण होईल तेवढे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुमची टीईटी पास व्हावी या अनुषंगानं माझ्याकडून होईल तेवढा मी प्रयत्न करणार. फक्त तुम्ही एवढाच एक माझ्यासाठी करायचं आहे की व्हिडिओ होईल तेवढा शेअर करायचा. बाकी मला काहीच नको. बघा, प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. कोणता खडक आहे? अग्निजन्य खडक आहे आणि ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसामुळे हा खडक तयार होतो. तो कसा असतो? सच्छिद्र असतो. या ठिकाणी छिद्र दिसायलेत की नाही तुम्हाला? ज्याला छिद्र असतात त्याला सच्छिद्र असं म्हणतात आणि त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे बघा, प्युमस खडक. त्यानंतर खालील विधानांचा विचार करा, योग्य विधान निवडा. आपल्याला कसं विधान पाहिजे? तर योग्य विधान पाहिजे. मग जाऊया आपण विधानाकडं. विधान अ दिलेलं आहे, महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर तळी किंवा हत्तीखाने आढळतात. अगदी बरोबर आहे. हत्तीखाने म्हणजे किल्ल्यावरील बांधकामासाठी केलेल्या खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यामध्ये पाणी साठून तयार झालेले तळे. हे पण अगदी बरोबर आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर म्हणजे जसं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्ले वगैरे बांधले जायचे. मग किल्ले बांधल्याच्या नंतर ज्या ठिकाणाहून दगड काढण्यात आलेले आहेत, खडक काढण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी निश्चितच खड्डे पडणार आणि पावसाने वगैरे त्या खड्ड्यामध्ये पाणी भरणार आणि ह्या भरलेल्या पाण्याला ज्या ठिकाणाहून खडक काढलेला आहे त्या ठिकाणी जर पाणी भरलं तर त्याला हत्तीखाने असं म्हणत. त्याचबरोबर त्याला तळ असं पण म्हणतात. है की नाही? म्हणजे हे दोन्ही विधान काय आहेत? तर योग्य आहेत. तर अ, ब दोन्ही हे काय आहे? उत्तर आहे आपलं. तर याच्याविषयी आपल्याला अधिकची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं इथं दिलेलं आहे की महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यावर आपल्याला तळी किंवा हत्तीखाने पाहायला मिळतात. बघा, विधान अ आहे, तापमान, वारा, नद्या, हिमनद्या यामुळे खडकांचा अपक्षय होऊन खडकाचे तुकडे किंवा कण एकावर एक थर साचत जातात आणि संचयनाच्या प्रचंड दाबामुळे अग्निजन्य खडक तयार होतो. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. जेव्हा नद्या असतील, हिमनद्या म्हणजे ऊन, वारा, पाऊस याच्यामुळे काय होतो तर खडकांचा क्षरण होतं, अपक्षय होतो आणि त्या खडकाचे छोटे छोटे तुकडे होतात. मग त्या छोट्या छोट्या तुकड्यांचे एकावर एक थर तयार होतात. तेव्हा गाळाचे खडक किंवा स्तरित खडक तयार होतात. त्यालाच काय म्हणतात? गाळाच्या खडकाला स्तरित खडक तयार होतात. इथं दिलंय अग्निजन्य खडक. आपण तर पाहिलं ना, अग्निजन्य खडक हा लाव्हारसापासून तयार होतो. म्हणून हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर आपल्याला ब विधान दिलंय की वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, प्रवाळ हे गाळाचे खडक आहेत. अगदी बरोबर आहे हे विधान. तर आपण लक्षात ठेवायचं की गाळाचे जे खडक आहेत ते याचे उदाहरणं कोणते आहेत? तर वाळूचा खडक असेल, चुनखडक असेल, पंकाश्म असेल, प्रवाळ असेल, हे सगळे गाळाचे खडक आहेत. म्हणजे आपलं या ठिकाणी अविधान कसं आहे? तर अयोग्य आहे. अविधान कुठं अयोग्य आहे बघा, इथं आहे बघा. अ काय आहे? अयोग्य आहे आणि ब काय आहे? योग्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे. काय माहिती दिलेली आहे? की कशा पद्धतीनं खडकाचं क्षरण होते आणि मग त्या खडकाचं क्षरण किंवा अपक्षय झाल्याच्या नंतर नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकाचे कण सखल पृष्ठभागावर किंवा प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात
आणि या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि त्यामुळे होतं काय, तर हे थर एकसंध होतात आणि त्यातून गाळाचे खडक निर्माण होतात. मी तुम्हाला सांगितलं की नाही की हे अग्निजन्य खडक म्हणत आहे, परंतु अग्निजन्य खडक तयार होत नाहीत. कोणते खडक तयार होतात, तर गाळाचे खडक तयार होतात. आता गाळाचं खडक नेमकं आहे काय, तर याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. बघा, गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. मी तुम्हाला आधीच सांगितलं की गाळाच्या खडकाचं टोपण नाव काय आहे, स्तरित खडक आहे. आणि स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्ट दिसतात. स्पष्ट दिसतात. त्यानंतर गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस त्या थरामध्ये मृत प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकामध्ये काय आढळतं, तर जीवाश्म आढळतात. बघा, बऱ्याच वेळेस काय विचारतात की ह्या खडकात जीवाश्म आढळतं, ह्या खडकात आढळत नाही. मग कशात आढळतं आणि कशात म्हणजे आढळत नाही हे आपण लक्षात ठेवायचं. फक्त गाळाच्या खडकामध्ये जीवाश्म आढळतं, रूपांतरित मध्ये नाही आढळत, अग्निजन्य मध्ये नाही आढळत. तर लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, खडक वजनाला कसे असतात, हलके असतात, ठिसूळ असतात आणि साधारण गाळाचे खडक सच्छिद्र असतात. म्हणजे एक प्रकारे गाळाच्या खडकाची ही वैशिष्ट्ये आहेत ते आपण लक्षात ठेवायचे. रूपांतरित खडक हा पण कठीण असतो, त्याचबरोबर जड असतो. बरं, म्हणजे आता येणारच आहे ते आपण नंतर बघूताच. त्यानंतर इथं काय म्हटलंय बघा, की वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म आणि प्रवाळ हे काय आहेत, तर गाळाचे खडक आहेत. गाळाच्या काही खडकामध्ये कोळशाचे थरही आढळतात. लक्षात असू द्या, गाळाच्या खडकामध्ये काही ठिकाणी कोळशाचे थरही आढळतात. बघा, मग हा झाला आपला गाळाचा खडक शिकवून झालेला आहे. आता बघा, इथे काय म्हटलंय, गाडल्या गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळं त्याचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना काय म्हणतात, तर त्यांना निश्चितच काय म्हणतात, जीवाश्म असं म्हणतात. बरोबर. तर मग ते जीवाश्म असतात कसे, एक आपण इथं ठसा आणलाय बघा, हे बघा, हे माशीचा ठसा आहे, बरोबर आहे की नाही. तर बघा, गाडले गेलेले मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्याचे ठसे उमटतात, असंच विधान आहे ना पलीकडं. आणि ते कालांतराने घट्ट होतात, त्यांना काय म्हणतात, तर जीवाश्म म्हणतात. बघा, इथं काय म्हटलंय की जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबत काय मिळते, माहिती मिळते. म्हणजे प्राचीन काळाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, मध्ययुगाचा अभ्यास करायचा असेल, तेव्हा कोणते कोणते सजीव होते जे की कालांतराने नामशेष झालेले आहेत, तर याचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करता येईल. आणखीन एक आपल्या परीक्षा परिषदेचा हा पण आवडता प्रश्न आहे बरं, की म्हणजे कुठला खडक कुठं मिळतो. हा, लक्षात ठेवायचं पूर्ण. बघा, इथे लक्ष द्या की दिल्ली येथील लाल किल्ल्याचे बांधकाम डॅश खडक वापरून केले आहे. तर हा तुम्हाला लाल किल्ला दिसत आहे आणि या लाल किल्ल्याचं जे काही बांधकाम झालेलं आहे ते कोणत्या खडक म्हणजे कोणता खडक वापरलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलाय. तर त्याच्यासाठी गाळाचा खडक वापरलेला आहे बघा. त्यानंतर आता महत्वाचं काय आहे, तर बघा, राजस्थानमधील जयपूर जवळ लाल रंगाचा जो खडक आढळतो त्याला काय म्हणतात, तर वाळूचा खडक असं म्हणतात. आणि हा वाळूचा खडक म्हणजेच काय, तर गाळाचा खडक आहे. त्यानंतर बघा, खाली रूपांतरित खडकाविषयी विधाने दिली आहेत. तर आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. कशाविषयी, रूपांतरित खडकाविषयी. बघा, आपण 3 खडकाचे प्रकार पाहिले होते, एका एकाची आपण माहिती पण घेतलेली आहे. कुठं आढळतो, काय आढळतो, सगळी माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत, ते म्हणजे रूपांतरित खडकाच्या. तर आता आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. कशाविषयी, तर रूपांतरित खडकाविषयी. बघा, याच्यात त्यातले त्यात रूपांतरित खडकावर आणि अग्निजन्य खडकावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. PYQ चा अभ्यास केला तर PYQ हातात घेतल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. मग आता बघा, पहिलं विधान दिलंय. बघा, अ मध्ये काय म्हटलंय, की अग्निजन्य व स्तरित खडकावर मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता यामुळे त्या खडकाचे प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात आणि त्या नवीन खडकाला रूपांतरित खडक म्हणतात. अगदी बरोबर आहे. हा जो काही तिसरा खडक तयार होतो की नाही, बघा, खरं बोलायचं म्हणजे
अग्निजन्य खडकापासूनच गाळाचा खडक तयार झाला आणि गाळाच्या खडकावर आणि अग्निजन्य खडकावर प्रचंड दाब पडला तर त्यांचं काय होतं तर प्राकृतिक व रासायनिक गुणधर्म बदलतात आणि त्यापासून तिसरा एक खडक तयार होतो. तो खडक म्हणजे कोणता तर तो रूपांतरित खडक. आता लक्षात ठेवायचं, पहिल्या आणि दुसऱ्या खडकापासून तिसरा खडक तयार झाला. तर हे विधान ठीक आहे, योग्य आहे. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही, हे पण बरोबर आहे. आता एवढी प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याच्यात जीवाश्म राहणारच नाही ना. बघा, यानंतरचं विधान आहे की ग्रेनाइट या मूळ खडकापासून संगमरवर हा रूपांतरित खडक तयार होतो. तर ग्रेनाइट पासून नीस नावाचा रूपांतरित खडक तयार होतो. म्हणजे हे विधान काय आहे तर चुकीचं आहे. आणि संगमरवर जो काही खडक आहे ना, हा रूपांतरित खडक आहे, हा चून खडकापासून तयार होतो. जो काही म्हणजे गाळाचा खडक आहे, चून खडक, याच्यापासून संगमरवर दगड तयार होतो, जो की आग्र्याच्या ताजमहलला वापरलेला आहे. तर मग या ठिकाणी क विधान चुकीचं आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे, आपल्याला अयोग्य शोधायचं होतं आणि क काय आहे अयोग्य आहे, म्हणून फक्त क हे आपलं उत्तर असणार आहे. आपला असे एक एक मार्क घेऊन जाणारा हा तक्ता आहे. तर आता एक एक मार्क काय करायचा आहे, याच्यातून काउंट करायचा आहे, आपण घ्यायचा आहे. आता आपल्याला मगाशी काय विचारलं होतं की ग्रेनाइट खडकापासून संगमरवर खडक हा रूपांतरित खडक तयार होतो. तर ते विधान कसं चुकीचं होतं तर ग्रेनाइट पासून नीस हा रूपांतरित खडक तयार होतो, बरोबर की नाही. मी तुम्हाला तिथं लिहून पण दिलं. त्यानंतर संगमरवर हा जो काही खडक आहे तो त्याचा मूळ खडक कोणता आहे तर चून खडक आहे. बघा, आता आपण सविस्तर पाहूया, कारण इथं आपल्याला मार्क जाता कामा नये आपला. बघा, अग्निजन्य खडक आहे, खडकाचा प्रकार कोणता अग्निजन्य खडक, आणि त्याच्यामध्ये त्याचा मूळ खडक आहे ग्रेनाइट. हे पहा, दिसायला असा असतो ग्रेनाइट. आणि ग्रेनाइट वर जर काही प्रेशर पडलं, त्याच्यावर काही प्रक्रिया झाली तर त्याच्यानंतर रूपांतर होऊन त्याचा काय कशात रूपांतर होतं तर नीस या खडकामध्ये रूपांतर होतं. मग हे नीस खडक अशा पद्धतीने दिसतो. बघा, त्यानंतर खडकाचा प्रकार कोणता अग्निजन्य, आणि मूळ खडक त्याच्यामध्ये आहे बेसाल्ट, बरोबर आहे की नाही. आणि बेसाल्ट खडकावर म्हणजे रूपांतर होऊन काय होतं अँफिबोलाइट नावाचा खडक तयार होतो. त्याचे चित्र वगैरे पाहून घ्या. त्यानंतर स्तरित खडक जो आहे कोणता आहे चून खडक आहे, आणि चून खडकापासून संगमरवर हा रूपांतरित खडक तयार होतो. इकडचे सगळे हे रूपांतरित आहेत बघा. त्याच्यानंतर स्तरित मध्येच कोणता आहे कोळसा, आणि सर्वांना माहित आहे की कोळशापासनं हिरा बनतो. जो घासेल तो चमकेल, त्या पद्धतीनंच जो मेहनत घेईल तोच चमकणार आहे. बघा, स्तरित खडक, वाळूचा खडक, म्हणजे स्तरित खडकाचाच प्रकार आहे वाळूचा खडक, आणि वाळूच्या खडकापासून या ठिकाणी बघा क्वार्टझाईट, कोणता क्वार्टझाईट नावाचा रूपांतरित खडक तयार होतो. त्याच्यानंतर स्तरित याच्यापासनं म्हणजे याचाच हा प्रकार आहे. मूळ खडक कोणता आहे तर पंकाश्म, याला सेल असं म्हणतात, आणि याच्यापासून स्लेट हा रूपांतरित खडक तयार होतो. तर एक दोन तर बघा सोपेच आहेत. बेसाल्ट पासून अँफिबोलाइट, है की नाही, हे पाठच होतात बघा. ग्रेनाइट पासून नीस, बेसाल्ट पासून अँफिबोलाइट, चुनखडक पासून संगमरवर, कोळशापासून हिरा तयार होतो, हे तर सर्वांना माहित आहे. हे फक्त थोडस इकडचे थोडेसे अवघड, हे पण सोपं आहे. सेल, पंकाश्म, स्लेट, है की नाही. वाळूचा खडक एवढं थोडस अवघड आहे, जरा नाव जरा म्हणायला अवघड आहे, बाकी सगळं काय नाही सोपंच आहे. तर निश्चितच तुम्हाला ही माहिती कशी वाटली असेल, महत्वपूर्ण वाटली असेल. व्हिडिओला लाईक करा असं मी म्हणणार नाही, जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक कराल. बघा, प्रश्न आहे आग्रा येथील ताजमहल हा डॅश खडकाने बांधलेला आहे. तर मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं की आग्र्याचा जो ताजमहल आहे ना, तो संगमरवर खडकामध्ये बांधलेला आहे. मग मला सांगा बरं, हा जो रूपांतरित खडक आहे कोणता आहे हा खडक तर रूपांतरित आहे. तर कोणत्या खडकापासून हा खडक तयार झालेला आहे, त्याचा मूळ खडक कोणता आहे तर तो आहे बघा चुन खडक.
मला ना थोडीशी जास्तीची माहिती सांगण्याची सवय आहे. मला कसं वाटतं, जे जे माहिती आपणासी ते सांगावे लोकाशी, शहाणे करून सोडावे सकळ जना. तुम्हाला जरा मी जास्त माहिती देते असं वाटतंय का बरं? बघा, आग्र्याच्या ताजमहलसाठी जो दगड वापरला जातो, तो डॅश मधील मकराणा, कुठला? मकराणा येथील खाणीतून आणण्यात आला. तर कुठल्या खाणीतून आणण्यात आला? तर तो आणला होता बघा राजस्थानमधून. आता ही माहिती आपल्याला नेमकी कुठे मिळाली? तर ती मिळणार आहे कुठं? शालेय पुस्तकामध्ये मिळणार आहे. हे बघा, माहित आहे का तुम्हाला? तर माहित आहे का तुम्हाला? हे लई म्हणजे डेंजर काम आहे इथं. बघा, इथं दिसेल तुम्हाला आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर खडकाने बांधलेला आहे. तो काय आहे? रूपांतरित खडक आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रूपांतरित खडक आहे ते. तुम्हाला तिथेही विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, हा दगड राजस्थान मधील मकराणा येथील खाणीतून आणला गेला. तर आता जसं हा प्रश्न विचारला, तर भेडाघाटचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय आहे हा भेडाघाट? इथे समजून घेऊया. मध्य प्रदेशात भेडाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. आणि सूर्योदय, त्याचबरोबर सूर्यास्ताच्या वेळा आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक आहे. बघा, मध्य प्रदेशात भेडाघाट येथील डॅश नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्यास, म्हणजे संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. कोणत्या नदीचे तट आहेत ते? तर आपण आत्ताच पाहिलेलं आहे. ते कोणत्या नदीचे आहेत? तर नर्मदा नदीचे आहेत. बघा, महाराष्ट्र राज्याच्या खडक वितरणासंदर्भात अयोग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. आता महाराष्ट्रातले जे खडक आहेत, ते कशा पद्धतीचं त्याचं वितरण आहे, महाराष्ट्राचा नकाशा देऊन किंवा घेऊन मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे. अगोदर हे विधान बघा, याच्यामध्ये चुकीचं काय आहे ते अगोदर शोधा. बघा, महाराष्ट्र राज्यात बेसाल्ट खडक अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळते. पहिलंच चुकीचं विधान आहे हे. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्र पठार आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या बेसाल्ट खडकापासून बनल्यात असं एक विधान आपण मागे पाहिलं, बरोबर की नाही? म्हणजे हे विधान चुकीचं आहे. इथे काय म्हणते, ग्रेनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. हा, हे ठीक आहे. त्याच्यानंतर जांभा खडक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. हे पण विधान अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर स्तरित खडक महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आढळतो. हे पण अगदी योग्य आहे. तर अयोग्य विधान आपल्याला शोधायचं होतं बघा, तर आपण ते शोधलं. आता बघा, इथं महाराष्ट्रामध्ये आपण जाऊया. हे आपला महाराष्ट्र, बरोबर की नाही? आता इथं ही सूची दिलेली आहे, ती सूची अगोदर पहा. हे जे दिसते की नाही तुम्हाला, हे आहे बेसाल्ट खडक, म्हणजे फेंट फेंट कलर मध्ये दाखवलाय. तर तुमच्या असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणता खडक असेल, तर तो आहे बेसाल्ट खडक. आणि इथं विधान लिहिलंय काय, की महाराष्ट्र राज्यात बेसाल्ट खडक अत्यंत कमी आढळतो. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला ग्रेनाइट कुठं पाहायला मिळतो, तर थोडं डार्क मध्ये दाखवलंय बघा. थोडस काय करावं लागते, लक्षपूर्वक बघावं लागते. हे बघा, हा जो काही पूर्व भाग आहे की नाही, पूर्व भागामध्ये पण ग्रेनाइट आहे. त्याचबरोबर हे बघा, इथं दक्षिण भागामध्ये पण ग्रेनाइट आहे बरं. हे तुम्हाला थोडस प्रमाणात, इथं थोडस कमी प्रमाणात दिसेल, परंतु इथं पण ग्रेनाइट आहे. तर आपलं दुसरं विधान काय होतं, की ग्रेनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात, कुठं? पूर्व आणि दक्षिण कोकणात आढळतो. तर अगदी बरोबर आहे. इथं बघा, ग्रेनाइट खडक इथं पण दिसतोय आणि तिथं पण दिसत आहे. त्याच्यानंतर बघा, जांभा खडक. जांभा खडक जो आहे ना, तो ऑरेंज कलरने दाखवण्यात आलेला आहे. हे बघा, इथं हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इकडून इथं रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडाफार का प्रमाणामध्ये होय ना, जांभा खडक पाहायला मिळतो. हे पहा, बरोबर आहे की नाही? मग हे पण विधान काय आहे? योग्य आहे, की जांभा खडक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो, आढळतो. त्यानंतर बघा, स्तरित खडक. तर स्तरित खडक कुठं पाहायला मिळतो? तर बघा, इकडे उत्तरेकडे हे काय आहे? उत्तर आहे. हे आहे दक्षिण. हे आहे पश्चिम.
बरोबर ना? इकडे अरबी समुद्र आहे. तर बघा इथं जांभा खडक आपल्याला स्तरीत खडक पाहायला मिळतो. कोणता? आणि तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे. हे बघा इकडं जळगाव, अकोला, अमरावती वगैरे ठिकाणं त्या ठिकाणी आपल्याला इकडं नंदुरबार पण आहे ना. स्तरीत खडक महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात आढळतो. म्हणजे हे पण विधान काय आहे तर योग्य आहे. इथं बघा तुम्हाला ग्रेनाइट खडक इकडे नांदेडमध्ये पण दिसत आहे की नाही? हा पण नांदेडचा भाग अशा पद्धतीने ह्या ठिकाणाहून असा हा काय आहे तर नांदेडचा नकाशा आहे. हा म्हणजे मी ज्या जिल्ह्यात राहते की नाही त्या जिल्ह्याचा हा नकाशा आहे. मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ पाहताय? म्हणजे माझ्या पण लक्षात येईल की महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचलेला आहे. नक्की कमेंट करा बरं, विसरू नका. तर अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये जे काही खडकाचं वितरण आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. काय भेटते आपल्याला पुढे? इथं आपल्याला काय करायचंय? वेगळा शब्द निवडायचा आहे. आणखीन आपला धडा संपला नाही, आता संपेल. बघा इथं प्रवाळ दिलंय, चुनखडक दिलंय, वाळूचा खडक दिलाय आणि इथं मात्र संगमरवर दिलेलं आहे. तर तुम्ही जो काही चार्ट पाहिला होता की नाही, मूळ खडक आणि रूपांतरित खडक, तर हे सर्वच्या सर्व काय आहेत? जे काही स्तरित खडक आहे की नाही त्यातले प्रकार आहेत. किंवा याला गाळाचे खडक असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला. गाळाचे खडक हे सर्वच्या सर्व गाळाचे खडक आहेत. आणि हा जो काही एकटा बिचारा आहे की नाही तो रूपांतरित खडक आहे. या कारणास्तव हा काय आहे बिचारा? वेगळा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखीन यात काय महत्वाचं आहे तर जांभा खडक, जे की आपण एक विधान याच्यावर घेतलेलं आहे, तरी सुद्धा फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याच PYQ मध्ये मी याला पाहिलेलं आहे. ते काय म्हणते की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतो. जांभा खडक. तर हे अशा पद्धतीनं हा खडक असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही 7वा धडा होता तो धडा या ठिकाणी संपतो. आणि 8वा लागलीच आपण सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने. तर नैसर्गिक संसाधने याच्यामध्ये म्हणजे सांगण्यासारखं शिकवण्यासारखं असं काहीच नाही. एकंदरीत जे काही प्रश्न येतात ते उपयोजनात्मक असतात. आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे तर जे काही नैसर्गिक संसाधन आहे ते कसं आहे तर मर्यादित आहे. मग त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, ते कसं सांभाळून ठेवलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी, हे गुण आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये काय करायचे? भरायचे आहेत. यासाठी हा धडा या ठिकाणी घेतलेला आहे. बघा तर आता तुम्ही म्हणाल हा प्रश्न तर काय सर्वांनाच येतो की येतो, हे ठीक आहे, परंतु आपल्याला प्रत्येक ओळीवर प्रश्न काढायचा आहे. त्यासाठी आपण हा प्रश्न घेतलाय. बघा हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिज, वनस्पती आणि प्राणी ही संसाधने डॅश ही संसाधने आहेत. तर ही सर्वच्या सर्व संसाधने कशी आहेत तर नैसर्गिक आहेत. बघा त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी या घटकांवर अवलंबून असतो. अगदी बरोबर आहे. बघा त्यानंतरचं विधान आहे, म्हणजे पहिलं विधान तर योग्य आहे. त्यानंतरचं विधान आहे की 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा कालावधी लागतो. तर हे विधान पण काय आहे? योग्य आहे. तर दोन्ही विधान कशी आहेत तर योग्य आहेत. तर बघा कुठे दिसते दोन्ही योग्य? इथं योग्य लिहिलंय अ आणि ब दोन्ही योग्य. नीट बघा बरं, परीक्षेमध्ये आपण एवढा अभ्यास केलेला असून चुकून आपल्या हाताने काय होतंय दोन्ही अयोग्यला गोल होऊ शकतं. अशा चुका टाळा. बघा मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकावर अवलंबून असते. हेच विधान होतं तिकडं. म्हणजे ते विधान काय आहे तर योग्य आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणतः 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे आपलं दुसरं विधान पण काय आहे? योग्य आहे. तर हे होतं आपलं पहिलं संसाधन, ते म्हणजे मृदा. त्यानंतर बघा
खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले डॅश पदार्थ असतात. तर कसे पदार्थ असतात ते? अजैविक पदार्थ असतात. ज्याच्यामध्ये जीव नाही त्याला म्हणतात अजैविक. तर याच्याविषयी अधिकची माहिती पाहूया. बघा तुम्हाला इथं पाहायला मिळेल की ज्या काही दगडाच्या खाणी आहेत, है की नाही? एका ठिकाणी चित्र होतं बघा, तुम्हाला दाखवते इथं. दगडाच्या खाणी हे बघा इथं. इथं खाणकाम करताना दिसत आहेत. तर दगडाच्या खाणीतून दगड ट्रकमध्ये भरतानाचं ते चित्र आहे. तर दगड हे पण काय आहे? तर खनिजांचं मिश्रण आहे. बरोबर की नाही? आपण पाहिलं की खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ. तर या ठिकाणी हेच विधान आहे की खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. तर खनिज म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पाहायचं म्हणजे की खनिजांपासून आपल्याला विविध प्रकारचे धातू पण मिळतात. धातू माहिती आहेत ना, सोनं, चांदी वगैरे वगैरे. आणि अधातू पण माहिती असतील, है की नाही? जे चकाकतात त्याला धातू म्हणतात, जे चकाकत नाहीत त्यांना अधातू म्हणतात, है की नाही? आपण शालेय जीवनापासनं या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. बघा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. तर आता आपण जी माहिती घेतलेली आहे त्याच्यावरच आपल्याला प्रश्न आहे की खनिजांचे प्रमुख 3 प्रकार पडतात. तर इथं लिहिलंय बघा की खनिजांच्या वापरावरून त्याचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार किंवा गट पडतात. मग ते 2 कोणते? तर एक आहे धातू. कोणता? धातू. आणि दुसरा कोणता आहे? तर अधातू. बरोबर. त्यानंतर बघा म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. 3 नाहीत पडत तर 2 पडतात. बघा दुसरं विधान आहे की धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळवण्यासाठी केला जातो. हे विधान पण काय आहे? योग्य आहे. म्हणजे हे विधान योग्य आहे, वरचं चुकीचं होतं. त्याच्यानंतर क विधान आहे अधातू खनिजांचा वापर रसायने तयार करण्यासाठी केला जातो. अगदी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला योग्य विधान निवडायचं होतं आणि ब आणि क हे काय आहेत? योग्य आहेत. मग बघा इथं आहे ब आणि इथं क. फक्त ब, क. तर या ठिकाणी तुम्हाला हा नकाशा दाखवण्यासाठी आणलेला आहे. माझं असं म्हणणं आहे, की ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी जीवन आहे. त्यामुळेच तर प्राचीन काळी ज्या ठिकाणी नद्या होत्या त्याच ठिकाणी विविध संस्कृतींचं काय झालेलं आहे? म्हणजे विविध संस्कृती भरभराटीस आलेल्या आहेत. त्यानंतर आता सुद्धा पहा, ज्या ठिकाणी नदी किंवा 2 नद्यांचा संगम एकत्र झालेला आहे, अशा ठिकाणी मोठाली शहरं वगैरे त्या ठिकाणी वसलेली आहेत. म्हणजे मला काय म्हणायचंय, जिथं पाणी आहे तिथं मनुष्य वस्ती आहे. जसं की बघा, इथं हे बघा ही नाईल नदी आहे, बरोबर की नाही? ही नाईल नदी अशी इथून वाहत जाते बघा. तर इथं इजिप्त संस्कृती वसलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर बघा, ही बघा युफ्रेटिस नावाची ही नदी आहे. अशी इकडून आली. त्याच्यानंतर इथं टायग्रिस नावाची नदी आहे. बरोबर? तर या 2 नद्या एकत्र येतात. तिथं मेसोपोटेमिया ही संस्कृती किंवा या ठिकाणी हे जे दिसत आहे की नाही गुलाबी रंगानं, हे इथं लोकांची वस्ती आहे. त्यानंतर बघा सिंधू नदी, ही बघा इथं सिंधू नदी आणि सिंधू नदी जवळच हडप्पा संस्कृती एकवटलेली आपल्याला दिसेल. त्यानंतर हो हँग हो नदी आहे बघा. या ठिकाणी पण हे बघा, इथं पण मनुष्य वस्ती एकत्र आलेली आपल्याला दिसून येईल. तर मला हेच सांगायचं होतं की पाणी हे जे काही संसाधन आहे ते किती महत्वाचं आहे. त्याच्या बाजूलाच विविध संस्कृत्या कशा पद्धतीने म्हणजे प्राचीन काळापासूनच मी बोलत आहे बरं. कशा पद्धतीने एकवटल्या गेलेल्या आहेत. तर बाकीचं इथं मला जास्तीचं काही बोलायचं नव्हतं. हां, बघा हे आणखीन काही महत्वाचं आहे, जे की तुम्ही म्हणू नये की मॅडमना सोडून दिलं. त्यासाठी मुद्दाम आणलेलं आहे. कारण की नैसर्गिक संसाधन हा असा चॅप्टर आहे की याच्यावर जास्तीचं काही म्हणजे प्रश्न बनवण्याची गरज नव्हती. कारण प्रश्न नाही कसा बनवला जाणार आहे तर उपयोजनात्मक प्रश्न बनणार आहेत. नैसर्गिक संसाधनावर. त्यामुळं बघा आणखीन आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, तर वनस्पतीचे कोणते कोणते आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण दिलेलं आहे. तर गवत, झुडूप, झाड आणि
वृक्ष. अशा पद्धतीनं म्हणजे स्थूल मानानं आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण अशा पद्धतीनं करता येईल. मानव वस्ती करून राहू लागला. कुठं? तर सिंधू संस्कृती, त्याच्यानंतर मग सिंधू नदी असेल, सिंधू नदी आहे बरं, नाईल नदी, पुन्हा युफ्रेटिस, हो, हँग हो या नद्याची जी खोरी आहे त्या ठिकाणी आपण आता चित्र पाहिलेलं आहे त्याचं, की कशा पद्धतीनं माणूस काय करू लागला, वस्ती करून राहू लागला. त्याच्यानंतर बघा वनातून लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती इत्यादी उत्पादनं आपल्याला मिळवता येतात. त्यानंतर बघा विश्ववृत्तापासून ते ध्रुवापर्यंत विचार केला तर कटिबंधानुसार विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा विश्ववृत्तीय भागामध्ये आपल्याला सदाहरित, पानझडी, उष्ण, गवताळ आणि काटेरी इत्यादी वनस्पती पाहायला मिळतील. त्यानंतर जर विचार केला तर समशीतोष्ण प्रदेश जो आहे त्या ठिकाणी आपण हे कटिबंध वगैरे तर पाहिलेले आहेत बरं. तर समशीतोष्णवर आपल्याला कुठल्या वनस्पती पाहायला मिळतील? तर तिथं गवताळ वनस्पती असतील, त्यानंतर रुंदपर्णी, सूचीपर्णी, तुंड्रा तर इत्यादी वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे एवढं महत्वाचं आहे. हेच तुम्हाला इथं काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे चित्राच्या माध्यमातून. बघा सूचीपर्णी वने कशी असतात, त्याच्यानंतर रुंदपर्णी, त्यानंतर तुंड्री वने, ते आहेत मिश्र प्रकारची, त्यानंतर काटेरी वने, हे काटेरी वने वगैरे उष्ण कटिबंधावर आपल्याला पाहायला मिळतील. उष्ण कटिबंध म्हणलं की कोणतं? विश्ववृत्त आलं, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नैसर्गिक संसाधने नावाचा चॅप्टर या ठिकाणी संपतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे ऊर्जा साधने. तर ऊर्जा साधने आणि जो काही 10वा चॅप्टर आहे मानवी व्यवसाय, जे की प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय याच्यावर नेहमी प्रश्न असतो. तर आपण ते यानंतरच्या तासिकेला घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.